वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज। आज आपण बनवणार आहे एकदम झटपट असा अंडा मसाला। तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे आणि खायला सुद्धा। चला तर मग रेसिपी पाहूयात। पहिल्यांदा इथं मी अंडे घेतलेले आहेत। अंडे आपल्याला उकडायला टाकायचे आहेत। मी इथं 4 अंडे घेतलेले आहेत। 4 अंडे आपल्याला एकदम स्लो फ्लेम वरती 10 मिनिटं छान असे उकडवून घ्यायचे आहेत। अंडे उकडेपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करूयात। त्यासाठी मी इथं एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। त्यानंतर मध्यम आकाराचे 2 कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या सर्वांना आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथं कढईमध्ये 2 चमचे मोहरीचं तेल घेतलेलं आहे। मोहरीचं तेल धूर सुटेपर्यंत छान असं गरम करून घ्यायचं आहे, नाहीतर त्याचा कडूसर वास येतो। त्यानंतर मी इथे यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर अख्खा लसणाचा एक गड्डा टाकून घ्यायचा आहे। या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कट करून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि 5 ते 6 काजू टाकायचे आहेत। या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो छान असं सॉफ्ट होतं। तुम्ही बघू शकता सगळ्यांचा कलर छान असा चेंज झालेला आहे। आता आपल्याला या सर्वांचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून। तोपर्यंत आपल्या इकडे अंडे सुद्धा छान असे उकडून तयार आहेत। आता त्याच कढईमध्ये मी आणखीन 4 चमचे तेल घेतलेलं आहे मोहरीचं। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत। त्यानंतर तमालपत्र टाकायचे आहेत 2। या सर्वांना आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत। त्यानंतर यामध्ये मी काही बेसिक मसाले टाकलेले आहेत। मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा, त्यानंतर घरगुती काळा तिखट टाकलेला आहे 1 चमचा, त्यानंतर मटन मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा, त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे 1 चमचा, त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे पाऊण चमचा, त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। या सर्वांना छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असा मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपण जे अंडे उकडवून घेतले होते त्यांच्यावरची साल काढायची आहे। त्यानंतर त्याला वरून थोडंसं कट घालायचं आहे जेणेकरून मसाला आतमध्ये शिरेल आणि ते अंडे आपल्याला मसाल्यामध्ये टाकून छान असं परतवून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून मसाला छान असा तयार होईल। वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि आता आपण याला सर्व्ह करायला घेऊयात। एकदम टेस्टी असा आणि एकदम झटपट होणारा अंडा मसाला आपला तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की भाकरीसोबत ट्राय करा, खूप छान लागते आणि घरी सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू